यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलाय। एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार आहे। त्यांचा अंदाज जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत मान्सूनचं पर्जन्यमान सरासरीच्या 94% असेल असाही अंदाज आहे। हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढू शकते। जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे। देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती आहे। भारतीय हवामान खात्याकडून पुढच्या आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज जाहीर होण्याची शक्यता आहे। मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना दिला आहे। एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। गेल्या काही दिवसात राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राज्यामध्ये सुमारे 1.22 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।